मारेगाव तालुक्यातील सराटी गावात अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा संताप उसळला आहे। महिलांनी थेट कारवाई करत काका पुतण्याला रंगेहात पकडलं, तर पोलिसांनाही हप्तेखोरीच्या आरोपांवरून धारेवर धरलं आहे। सराटी गावात अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी थेट रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला। दीपक उपरे आणि विनोद उपरे या काका पुतण्याला महिलांनी अवैध देशी दारूसह रंगेहात पकडलं। गावात खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे शालेय विद्यार्थी आणि लहान मुलंही व्यसनाधीन होत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला। यामुळे गावातील अनेक कुटुंबांमध्ये वाद आणि अशांतता वाढल्याचं त्यांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले, मात्र संतप्त महिलांनी पोलिसांनाच घेराव घालत हप्तेखोरीचे गंभीर आरोप केले। दरमहा हप्ता घेतला जात असल्यामुळे हा अवैध धंदा सुरू आहे असा थेट आरोप महिलांनी केला। या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय। आमच्या गावामध्ये 5 दिवसाचं आम्हाला इन्स्टिट्यूशन दिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये। आज आम्ही सकाळी 9 वाजता दारूवाल्याच्या घरी जाऊन आम्ही दारू पकडली आहे महिलांनी आणि पोलिसांनाही बोलवलं आहे आम्ही। त्यानंतर पोलिसांनी दारू इथे मारेगावला आणली आहे आणि आम्ही मारेगावमध्ये सगळ्या महिला इथे जमलेलो आहोत।